Hi friends, how are you? I am fine. Welcome to Shivasri Spoken English classes. Today we will learning daily use conversations. आज आपण जी दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जी काही वाक्य बोलत असतो ते आज आपण शिकणार आहोत. त्यामध्ये रूल्स ऑफ एटिकेट्स म्हणजे शिष्टाचाराचे नियम. त्यामध्ये काय काय येतं त्याच्यामध्ये एक्स्ट्रीमली सॉरी कधी बोलायचं? जेव्हा आपल्याकडून छोट्या मोठ्या चुका होतात तेव्हा एक्सिडेंटली सॉरी आपण बोलू शकतो. एक्स्ट्रीमली सॉरी कधी म्हणायचं? एक्स्ट्रीमली सॉरी जेव्हा आपल्याकडून छोट्या मोठ्या चुका होतात तेव्हा एक्स्ट्रीमली सॉरी बोलू शकतो. हां. नंतर दुसरं म्हणजे नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो, गप्पा गोष्टी मारतो, तेव्हा आपण शेवटी जाताना नाईस टू मीट यू असे म्हणू शकतो. आता एखाद्या व्यक्तीला लक्षात ठेवायचं. असं समजा तुम्ही दोघी श्रद्धा आणि श्रुती तुम्ही मैत्रिणी आहात, खूप दिवसातून भेटलेला आहात, समजतंय? आणि भेटल्यानंतर तुम्ही 1-2 तास गप्पा वगैरे मारल्या आणि शेवटी निघताना काय म्हणायचं? नाईस टू मीट यू किंवा नाईस टू टॉक यू. आणि फोनवरती बोलताना नाईस टू टॉक यूचा वापर होतो. नाईस टू प्लेज्ड यू तुम्हाला भेटून आनंद झाला. समजतंय का? हां. आता जेव्हा आपण सकाळी एखाद्या व्यक्तीला भेटतो, उदाहरणार्थ मॉर्निंग टाईममध्ये, मॉर्निंग टाईम कधी? सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. त्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो, त्यानंतर आपण काय म्हणू शकतो? हॅव अ नाईस डे, तुमचा दिवस चांगला जाओ. समजतंय? हॅव अ नाईस डेचा सुद्धा कधी वापर करायचा. अजून तुम्ही काय सांगू शकाल? अलो मी. अलो मीचा वापर कधी करायचा? मला एखादी गोष्ट करू द्या, मला हे करू द्या, त्यावेळी आपण काय म्हणतो? प्लीज अलाव मी. हां. एक्सक्यूज मीचा वापर कधी करायचा? एक्सक्यूज मी. एखाद्याला आपण थोडासा त्रास दिला तर आपण एक्सिडेंटली सॉरी बोलू शकतो. एखाद्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी सुद्धा एक्सक्यूज मीचा वापर केला जातो. एखाद्याच्या समोर न जाण्यासाठी किंवा एखाद्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी सुद्धा एक्सक्यूज मीचा वापर केला जातो. हां. आता बघ, एखाद्याला थोडाफार त्रास द्यायचा असेल, समजा त्याचं काम चालू आहे आणि आपण त्याला मधूनच डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळी आपण काय म्हणायचं? एक्सक्यूज मी, कॅन यू हेल्प मी. कृपया तुम्ही मला मदत करू शकता का? समजते का? त्यासाठी आपण एक्सक्यूज मीचा वापर करत असतो. आता थँक्स, थँक्यू, थँक्स अ लॉट कधी म्हणायचं? एखाद्याकडून काही घेतले किंवा एखाद्याने आपल्याला मदत केली तर आपण थँक्स, थँक्यू, थँक्स अ लॉट असे म्हणू शकतो. हां. अजून दुसऱ्या पद्धतीने एक आपण थँक्सचा वापर करू शकतो. उदाहरणार्थ आता फॉर एक्झाम्पल समजा श्रुती श्रद्धा काय म्हटल्या की सर खूप छान शिकवतात, त्यांचं हँडरायटिंग खूप छान आहे, त्यांचं शिकवलेलं आम्हाला अंडरस्टँड होतं व्यवस्थित प्रॉपरली. त्यावेळी मग मी काय म्हटणार शेवटी? थँक्यू किंवा थँक्स अ लॉट. समजतंय का? ज्यावेळी आपण एखादी स्तुती करतो त्यावेळी समोरचा आपल्याला थँक्स किंवा थँक्यू असं म्हणू शकतो. बरं का? शकतो म्हटलंय मी. श्रुती आणि तू श्रद्धा तू सांगायचं आता, बरं का? व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज श्रद्धा. श्रद्धा, आर यू रेडी? येस. हाऊ ओल्ड आर यू? आय एम 15 years old. I am 15 years old. How many members in your family? There are 7 members in my family. There are 7 members in my family. आणि नंतर काय म्हणायचं? In my family. In my family, apart from my parents and our grandmother. हां. म्हणजे आता एक लक्षात ठेवायचं की माझ्या कुटुंबामध्ये माझ्या आईवडिलांशिवाय आजीसुद्धा आहे. नंतर देर आर 7 मेंबर्स इन माय फॅमिली असंही तुम्ही म्हणू शकता. 7, 8 काय जेवढे असतील तेवढे मेंबर्स. बरं का? हे झाल्यानंतर काय करायचं? तुम्ही रिलेटिव्ह संदर्भात बोलायचं. म्हणजे आय हॅव अ ब्रदर, आय हॅव अ सिस्टर्स. डू अंडरस्टँड? यस. हां.
आता तुम्ही मला सांगा, म्हणजे फॅमिली इंट्रोडक्शन, कॅन यू टेल मी फॅमिली इंट्रोडक्शन, म्हणजे मला कुटुंबाबद्दल माहिती सांगू शकाल? सांगा. तू सांगायचं. There are 7 members in my family. In my family, apart from parents, are grandmother. माझ्या आईवडिलांशिवाय माझी आजी आजोबा सुद्धा आहेत. I have one brother and 2 sisters. I have elder brother and 2 elder sisters. I have elder brother and 2 elder sisters. किंवा एंगर किंवा एल्डर दोन्हीही वापरलं तरी चालतं. हां, अजून काय बोलू शकतेस? आता एवढं झालं की काय म्हणायचं? माय फादर नेम इज काय? सुनील. माय फादर नेम इज सुनील. हां, परत काय म्हणायचं? दे हॅव ऑन बिझनेस. त्यांचा स्वतःचा व्यवसाय. आता व्यवसाय कोणताही असू शकतो, असं काही नाही आहे की बाबा शेती म्हणजे व्यवसाय. शेतीसुद्धा व्यवसायामध्येच मोडती, लक्षात ठेवायचं. शेतीमध्ये सुद्धा व्यवसायामध्येच आहे. त्यामुळे असं नाही की बाबा व्यवसाय कोणता सांगायचा. आता ग्रामीण भागामध्ये प्रत्येक व्यक्तीचा कोणता नाही कोणता तरी व्यवसाय असतो. त्याच्यामुळं सांगताना दे हॅव ऑन बिझनेस असं म्हटलं तरी चालतं. आता माय मदर नेम इज सांगायचं काय? कविता. माय मदर नेम इज कविता. शी इज हाऊसवाईफ. हर सोबत काय येतं? हॅव नाही येत. हर हॅज ऑन बिझनेस. तिचा स्वतः व्यवसाय आहे असं बेसिकली बोलू शकता. मग ती कोणतंही असू शकतं. ती शिवणकाम करत असेल किंवा आपण काय म्हणतो जर्सी गाय वगैरे पाळतो गावाकडे, ते पण असू शकतं. डू यू अंडरस्टँड? असं आपल्याला बेसिकली शिकायचं आहे. नंतर आपण आता एज्युकेशनल स्किलसुद्धा पाहिलेलं आहे. एज्युकेशनल स्किल म्हणजे एज्युकेशन इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे का? कितवीला शिकत आहे किंवा ज्यावेळी तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर बाहेर पडता त्यावेळी मी जे दिलेल्या नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला 100% युजफुल होणार आहेत. ते पण तुम्हाला समजणार आहेत. हां, सांगा एज्युकेशनल इन्फॉर्मेशन. I am 9th class. I am 9th class standard. समजलं तरी चालतं. समजतंय? I am pursuing 9th class. I am pursuing 9th class. मी आत्ता 9वी मध्ये शिकत आहे. I like in English. I like speak in English. मला इंग्रजी बोलायला आवडते. असं बेसिकली एकदम असं कोणच नाही आहे की डायरेक्टली आला आणि शिकतो. आपल्याला असंच बेसिक बोलायचं आहे सुरुवातीला. आणि ज्यावेळी तुम्ही इंग्रजी तुम्हाला ज्यावेळी समजेल त्यावेळी तुम्हाला पॅसेज पण समजणार. ह्याचा फायदा काय होणार आहे? दुहेरी फायदा होणार आहे बाळांनो. एक म्हणजे तुम्ही ज्यावेळी इंग्रजी बोलाल याचा अर्थ तुम्हाला ती भाषा समजते. आणि ज्या अर्थी तुम्हाला भाषा समजते त्या अर्थी तुम्ही इंग्रजी बोलू शकता. उदाहरणार्थ आता तुमचा 9वीचा पॅसेज वगैरे कोणताही असेल, आपण पॅसेजची पण बॅच हळूहळू स्टार्ट करणार आहोत. आधी थोडं आपलं सेटल होऊन द्यायचं आणि नंतर ज्यावेळी तुमची एक्झाम जवळ येईल ना त्यावेळी पॅसेजसुद्धा आपण बॅच स्टार्ट करूया पॅसेज इंग्लिशचे. आता ते पॅसेज जे असतात त्या पॅसेजमध्ये एखादा क्वेश्चन असेल, तुम्ही ज्यावेळी ते टोटली पॅसेज रीड करता, टोटली पॅसेज. आता आमचा क्लास जॉईन करायच्या अगोदर आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये नक्की तुम्हाला काय वाटतंय? नक्की आत्ता काय रिझल्ट वाटतं एवढा 10 दिवसामध्ये? मग सांगायचं क्लास संदर्भात 2 मिनटं माहिती सांगायचं की पूर्वी मला बाबा इंग्लिश काय येत नव्हतं, आत्ता इंग्लिश येते किंवा न येते किंवा समजते न समजते, असं बेसिकली क्लास संदर्भात बोलायचं. काय असं विशेष काय बोलायचं सांग. 2 शब्द बोला की. बोला जरा हातामध्ये की सर तुम्ही खूप छान शिकवता, सर आम्हाला समजतं, असं बेसिकली काय त्याला अवघड काय बोलायचं? बोला. सर तुम्ही छान इंग्लिश शिकवता. आणि पूर्वी जे आहे पूर्वी तो आल्यापासून आणि आत्तापर्यंत काय फरक वाटतो? रिझल्ट काय वाटतं की सर बाबा मला बेसिकली समजायला लागलं, मला आलेल्या दिवशी काय समजत नव्हतं आणि आत्ता
खूप रिझल्ट वाटते असं बेसिकली बोलायचं. बोल. अरे स्टेट डेअरिंग कधी वाढणार आहे तुमची? स्टेट डेअरिंग वाढवा तुम्ही, अजिबात लावणार नाही. बिनधास्त बोल तू. बोल. सुरुवातीला तुला कसं वाटतं ना, आता कसं वाटतं मला एक सांग. छान वाटतंय. समजतंय. व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुमचं बोलणं समजते का? हां. तुला ज्यावेळी बेसिकली आता तू पहिला दिवस होता किंवा पहिले 2 दिवस ज्यावेळी मी शिकवत होतो त्यावेळी तुला काही समजत होतं का? नाही ना. आता तुला बेसिकली सर्व काही समजायला लागलंय. म्हणजे तुला असं समजतंय की अजून आपले 3 ते 4 महिने बॅच चालणार आहे. 4 महिन्यामध्ये टोटली तुमचं व्हिडिओ सगळं आपण कव्हर करू. म्हणजे जवळपास 60 व्हिडिओ आहेत. 60 व्हिडिओ जेव्हा तुम्ही करशील त्यावेळी तुम्हाला एकदम प्रॉपरली रिझल्ट येणार आहे. डू यू अंडरस्टँड? येस, आय गॉट इट. सर मला हे समजलं. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ सीट.